नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त कलरफुल अशा उपवासाचे पापड्या पाहणार आहोत। दिसायला तर अप्रतिम दिसतातच, खायला सुद्धा अप्रतिम आहेत। अशा पद्धतीच्या बघा मस्त कलरच्या एका टायमाला 12 पापड्या होऊन तयार होतात। ती पद्धत तुम्हाला शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा। अशा पद्धतीच्या बघा मस्त खुसखुशीत पापड्या करायला आपण इथं मोठा किंवा बारीक साबुदाणा, 3 प्रकारचा साबुदाणा असतो, मीडियम आणि एकदम बारीक स्मॉल साईजचा आणि जाड साईजचा। तुम्ही कोणत्याही साईजचा साबुदाणा घेऊ शकता, पण शक्य असेल तुम्ही बारीक साईजचा घ्यायचा। त्या साबुदाण्यापासून आपले हे पापड्या छान होतात, जाड साबुदाण्यापासून थोडेसे वेगळ्या पद्धतीचे होतात। तर अशा पद्धतीने बघा मी भिजून घेतलेला आहे, एकदम मोकळा आपला साबुदाणा तयार झालेला आहे। तर आता आपण इडलीच्या स्टँड मध्ये बनवणार आहोत। एकदाच 12 अशा छान कलरफुल पापड्या होऊन तयार होतात। तर बघा अशा पद्धतीने मी इडलीचं स्टँड घेऊन त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा शेंगदाण्याचं तेल, तुम्ही कोणतंही तेल लावू शकता। आणि कलरचे अशा पद्धतीने 3 कलरचा मी साबुदाणा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही कलर न टाकता अशा पांढऱ्या शुभ्र सुद्धा पापड्या बनवू शकता। तर अशा पद्धतीने थोडंसं मी व्हाईट कलरचं, थोडंसं पिवळ्या कलरचं, असं सगळे कलर थोडे ह्यामध्ये टाकून मिक्स अशा पद्धतीचे कलरफुल पापड्या बनवणार आहे। तुम्हाला जर कलर आवडत नसेल, पांढऱ्याच बनवायच्या असेल तर तुम्ही पांढऱ्याच बनवू शकता। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पसरट छान असं हे सगळीकडून टाकून घ्यायचं आहे। तर अशी ही तुम्ही छान कलरफुल सुद्धा बनवू शकता। व्हाईट तुम्ही एकदम बारीक साबुदाणा घेऊन सुद्धा तयार करू शकता, त्याचे पण पापड्या खूप अप्रतिम होतात। तर अशाच पद्धतीने बघा संपूर्ण मी हे इडलीचे स्टँड अशा पद्धतीने भरून घेते। अशा पद्धतीने सगळेकून आपल्याला हे साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। तर आता मी इडलीच्या स्टँड मध्ये हे ठेवून वाफून घ्यायचं आहे। अगदी 2-3 मिनिटात आपलं हे वाफून तयार होतं। तर बघा एक 5 मिनिटं मी वाफवलेला आहे आणि अशा पद्धतीच्या आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत। थोडंसं चमच्याला पाणी लावायचं आणि कडा थोड्याशा मोकळ्या करायच्या आणि लगेच अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने तुम्ही काढू शकता। चमच्याला पाणी लावून घ्यायचं, त्यामुळे चिकटणार नाही। बघा अशा पद्धतीने इझिली आपल्या ह्या पापड्या तयार होतात। तर तुम्ही शक्य असेल तर तुम्ही बारीक साबुदाणा घ्या। बारीक साबुदाण्याचे यापेक्षा अप्रतिम होतात, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी ह्याच साबुदाण्यापासून तुम्हाला ह्या पापड्या तयार करून दाखवल्यात। बघा अशा पद्धतीने थोडंसं कडकडनं पाणी लावायचं, चमच्याच्या साहाय्याने हे काढून घ्यायचे। काढताना थोडंसं आपण जपून काढायचं, जेणेकरून तुटता नाही। तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण मी हे पापड्या काढून घेते। काढायला काही जास्त वेळ लागत नाही, चमच्याने असं लगेच होतात। तर तुम्हाला ही पद्धत जमत नसेल तर तुम्ही उलटण्याच्या साहाय्याने सुद्धा काढू शकता। तर असेच मी सगळे पापड छान असं काढून कॅरी बॅगवर वाळून घेतलेली आहे। प्लास्टिक शीट अशा पद्धतीचं टाकून त्यावर मी हे 2 दिवस कडकडीत असं उन्हात वाळून घ्यायचं आहे। तर छान अशा कलरफुल आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत, मस्त गोल छान झालेल्या आहेत। तर आता आपण हे तळून बघणार आहोत। कलरफुल मस्त दिसायला दिसतात। तुम्हाला जर कलर आवडत नसेल तर तुम्ही पांढऱ्या शुभ्र सुद्धा बनवू शकता। तर आता आपण ह्या पापड्या तळून बघणार आहोत। मस्त तिप्पट फुलतात। तर बघा कढईमध्ये छान असं तेल तापवायचं, जास्त तेल तापवायचं नाही, नाहीतर हे तुटतात। जाड साबुदाणा असल्यामुळे कमी तेल तापवायचं आणि अशा पद्धतीचा आपल्या बघा किती मस्त एक न एक साबुदाण्याचा दाणा फुललेला आहे। अशाच पद्धतीने मी थोडेसे पापड्या इथं तळून घेतलेले आहेत। दिसायला तर अप्रतिम दिसतातच आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात। बघा अशा पद्धतीने मस्त आपल्या ह्या कलरफुल पापड्या तयार झालेल्या आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन
व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। असाच झटपट होणारा उन्हाळी पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।